रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी पांडुरंगाची तयारी चालू आहे. काढून ठेव मग सजावट हार घालून गुडघा काढून ठेव. चांगला काढ फोटो. बोला ना. हे बघ ताई तुझं starting. लाल साडी थोड्याची छान दिसते. लाल साडी रामकृष्ण हरी. हा काहीतरी बोला. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली 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 तुकाराम तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली. त्यामुळं शिरस्वताई पाटीलताई उपस्थित आहे त्याचे मनापासून स्वागत. गवले मॅडम आपले स्वागत. पंढरपूरला आपले शिष्यगण घेऊन जायचं घेतला आणि पुन्हा त्यांनी ग्रंथाश्रमात प्रवेश केला. त्यामुळं विठ्ठलपंत आणि त्यांचं संपूर्ण कुटुंबीय त्यांना समाजाने वालीत टाकलं होतं. कमी झाले नाही. दरवर्षी ते आळंदीहून पंढरपूरला पायी वारीला जायचे आणि विठ्ठलपंतांचं माऊली म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी ही परंपरा पुढे चालू ठेवली आणि त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली आळंदीहून पंढरपूरला जायचे. ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली आणि त्यानंतर
त्यांची ही परंपरा पुढे तुकोबराय ज्ञानोबरायांच्या पादुका घेऊन त्या ठिकाणाहून त्यांचे सर्व शिष्यगण त्यांच्या सोबतीला असलेले वारकरी आळंदीहून पंढरपूरला जायचे. पुढे तुकाराम महाराजांनी ते वैकुंठ गमन केलं. ते वैकुंठाला गेले पुष्पक विमानात बसून. आपण त्याला तुकाराम बीज असं म्हणतो. त्या तुकाराम बीजेच्या दिवशी त्यांनी वैकुंठ गमन केलं. साक्षात विष्णू त्यांना घ्यायला इथून आले होते. त्या शुभदी मेधा म्युझिकलचे राजेशजी त्यानंतर गुरु संगीत सदनचे मनोज कदम आणि ज्येष्ठ नागरिक संघातील सर्व सदस्य त्यांचे अध्यक्ष काका यांनी हा प्रपंच या ठिकाणी मांडलेला आहे. त्याला प्रपंच एवढ्यासाठी म्हणतो, कार्यक्रम म्हणत नाही. प्रपंच कारण संतांच्या भाषेत प्रपंच म्हणतात. हा प्रपंच या ठिकाणी मांडलेला आहे आणि हा सुंदर प्रपंच विना विघ्न निर्विघ्नपणे ज्ञानोबा